तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. घरात येणारा दाणादुणा, अन्नधान्य पुरवठ्याला यावं, घरात कशाला कमी पडू नये, देवाचे शुभ आशीर्वाद मिळावेत म्हणून हे अन्नपूर्णेचं व्रत करायचं. आणि बरं का शिरीष, फार पूर्वी काशी नगरीमध्ये धनंजय नावाचा एक गरीब विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं सुलक्षणा. धनंजयानं आपलं दारिद्र्य दूर व्हावं म्हणून भगवान शंकरांची उपासना केली. त्यावेळी त्यांनी त्याच्या कानात 3 वेळा अन्नपूर्णा असं म्हटलं. धनंजयाला काही समजेना. त्यानं आणखी तप केल्यावर भगवान शंकरांनी त्याला दृष्टांत दिला. वत्सा, तुझ्या तपामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तू पूर्व दिशेला जा, तुला सर्व काही समजेल. तुझे मनोरथ पूर्ण होईल. जशी आज्ञा प्रभू. तथास्तु. पूर्व दिशेला निघालेला धनंजय अहोरात्र प्रवास करत राहिला. कितीतरी दिवस त्याचा प्रवास सुरूच होता. एका रात्री त्याला एक सुंदर सरोवर दिसलं. पौर्णिमेच्या त्या प्रसन्न रात्री त्या तळ्याकाठी काही अप्सरा पूजा करत होत्या. आपण कुणी स्वर्गीय स्त्रिया दिसता आहात. कोण आहात आपण? कृपया मला सांगाल का? आपण इथे कसली पूजा करतात? आम्ही इंद्रदेशीच्या अप्सरा आहोत आणि आम्ही इथे अन्नपूर्णा मातेचं व्रत करतो आहोत. अन्नपूर्णा मातेचं व्रत? हे व्रत केल्यानं काय होतं? याचा विधी काय? फलप्राप्ती काय होते? हे व्रत कोणीही करू शकतं. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा. आणि तेही अशक्य असेल तर कहाणी ऐकून प्रसाद ग्रहण करावा. आपली कहाणी ऐकायला कोणी नसेल तर पिंपळाच्या पानावर दिवा लावावा आणि शंकर पार्वतीला स्मरून कहाणी सांगावी. कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकून घेतलेच तर दुसऱ्या दिवशी पुन्हा उपवास करावा. हे व्रत कधी करावं? कोणत्या विशिष्ट तिथीला? त्याला कोणतीही विशिष्ट तिथी नाही. आपल्याला हवे त्या दिवशी आपण हे व्रत करू शकता. हे व्रत केल्याने निर्धनाला धन, निपुत्रिकाला पुत्र, मूर्खाला विद्या प्राप्त होते. विशिष्ट इच्छा धरून हे व्रत केल्यास ती इच्छा पूर्ण होते. मात्र या दिवसात कुणावर रागावू नये आणि व्रताची हेळसांड करू नये. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. अन्नपूर्णा मातेच्या कृपेनं आपण धनवान झालो. घर सोन्या नाण्यानं भरलं. नाथ, हे सगळं मातेच्या कृपेनं मिळालं. पण तिनं आपल्याला मोलबाळ काही दिलं नाही. यात अन्नपूर्णा मातेचा काही हेतू असेल. आहे. एक उपाय आहे. कोणता उपाय? दुसरा विवाह. काय काय म्हणालात? दुसरा विवाह? मला सोडून आपण दुसरा विवाह करणार? हेच का हो तुमचं माझ्यावरचं प्रेम? सुलक्षणे, पुत्रप्राप्तीसाठी याहून दुसरा उपाय नाही. नाथ, आणि दुसरा विवाह करणार म्हणजे तुला सोडून नाही देणार.
दोघी एकाच घरात नांदा, बहिणी बहिणीसारख्या. अशा प्रकारे धनंजयानं दुसरं लग्न केलं. धनंजयाची दुसरी बायको काही फार शहाणी नव्हती. सवती मत्सराचं विष पोटात घेऊनच तिनं घरात पाऊल टाकलं. सुलक्षणे, सुलक्षणे, मला क्षमा कर. मी तुझ्यावर घोर अन्याय केलाय. नाही नाथ, दोष तुमचा नाही. ही अन्नपूर्णा मातेची सत्व परीक्षा आहे आणि मला त्यात उतरलं पाहिजे. पण एक सांगू नाथ, काय? आपण मात्र माता अन्नपूर्णेचं व्रत विसरलात. अन्नपूर्णा मातेच्या कृपा प्रसादानच तर आपल्याला हे वैभव मिळालं, हो ना? बरोबर बोललीस सुलक्षणे. मी घनघोर अंधारात पडून होतो. तूच मला प्रकाश दाखवलास. मी आत्ताच इथे या व्रताचा आरंभ करतो. म्हणे विशेष कारण, हिच्याशी जर रंगढंग करायचे होते तर माझ्याशी लग्नच कशाला केलं? मैनावती, तोंड सांभाळून बोल. तुम्हाला कशाला तिचा एवढा पुळका यायला लागलाय? वांझोटी ती वांझोटी, अनवर माझ्या संसारात लुडबुड करते होय. माझ्या पतीला माझ्यापासून दूर करायला बघतीये. मैनावती, नाथ, रागाला आवर घाला. ह्या 21 दिवसात जर आपण रागावलात तर व्रतभंग होईल. सुलक्षणे, ही मला रागवायला भाग पडतीये. असल्या मूर्ख आणि कूपमंडूक वृत्तीच्या स्त्री बरोबर मी विवाह केला, हीच माझी चूक झाली. छान, माझ्या नवऱ्याला पूर्ण माझ्या विरोधी करण्यात तू यशस्वी झालीस हो. चला हो. अगं पण व्रत अर्धवट सोडून? मैनावती, चला म्हटलं ना. मैनावती, मैनावती, तू माझा व्रतभंग केलास म्हणून हे सगळं घडलं. हो, त्याचं नव्हतं झालं. मी पुन्हा निर्धन भिकारी झालो. हे सगळं तुझ्यामुळे झालंय मैनावती. तुमच्यासारख्या दरिद्री माणसाबरोबर राहण्यात काय अर्थ आहे? मी आपली माहेरीत जाते. तिथे गडगंज श्रीमंती आहे. मी बसा इथंच. देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. धनंजयानं पूर्ण निष्ठेनं अन्नपूर्णा व्रत केलं. त्या सरोवरात त्याला माता अन्नपूर्णेचं दर्शन झालं. माते, माते प्रणाम. माते, मला क्षमा कर. वत्सा, मला सर्व काही माहीत आहे. ही माझी सुवर्ण मूर्ती घे. माते, देव्हाऱ्यात हिची स्थापना कर. दररोज हिची पूजा कर. तुला सुख समृद्धी प्राप्त होईल. तुला माझा आशीर्वाद आहे. माते, तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे भक्ती केली, व्रत केलं. माझ्या सत्व परीक्षेत ती पूर्ण उतरली. तिला लवकरच एक सुलक्षणी मुलगा होईल. प्रणाम माते. तथास्तु. आणि खरोखरच सुलक्षणेला लवकरच पुत्रप्राप्ती झाली. धनंजयाचं घर अन्नपूर्णा मातेच्या कृपेमुळं पुन्हा सोन्या नाण्यानं भरून निघालं. पण पुढे तो कधीही मातला नाही. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आता दर शुक्रवारी सकाळी 7:50 स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित श्राव्य मालिका स्वामिनी व्रतकथामाला. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी.
स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.